नमस्कार. कॅथोलिक धर्मामध्ये ना एक खूप महत्वाचा संस्कार आहे. हा संस्कार बाप्तिस्माच्या वेळी मिळालेल्या विश्वासाला आपण असं म्हणू शकतो की प्रौढ बनवतो. यालाच दृढीकरण किंवा कन्फर्मेशन असं म्हणतात. पण हा संस्कार नक्की आहे तरी काय, आणि एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासात तो इतका महत्वाचा का मानला जातो? चला तर मग आज हेच जाणून घेऊया. हा प्रश्न खरं तर खूप विचार करायला लावणारा आहे, नाही का? बघा, आपल्यापैकी अनेकांसाठी विश्वासाची सुरुवात आईवडिलांकडूनच होते. पण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तो वारसा आपल्याला स्वतःचा बनवायचा असतो. दुसऱ्यांनी घेतलेलं वचन आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर कसं स्वीकारतो? तर दृढीकरण संस्कार आपल्याला बरोबर याच प्रवासात मदत करतो. चला याच्यात जरा मुळाशी जाऊया. दृढीकरण म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर ती एक प्रकारची आध्यात्मिक ताकद आहे. हो, ही अशी शक्ती आहे जी आपल्या विश्वासाला एका अगदी नव्या उंचीवर घेऊन जाते. चर्चच्या शिकवणीनुसार बघितलं तर दृढीकरण हा ख्रिश्चन दीक्षेच्या 3 महत्वाच्या संस्कारांपैकी दुसरा टप्पा आहे. तो काय करतो? तर बाप्तिस्माच्या वेळी मिळालेल्या कृपेला तो पूर्ण करतो आणि त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या एका विशेष शक्तीने, एका वेगळ्याच ताकदीने सामर्थ्यवान बनवतो. हे असं समजावून घेऊया, जसं एखाद्या लहान रोपट्याला मोठं होण्यासाठी आपण खत पाणी घालून त्याला मजबूत करतो ना, अगदी तसंच दृढीकरण संस्कार आपल्या विश्वासाच्या रोपट्याला बळ देतो. का? जेणेकरून ते आयुष्यात येणाऱ्या आव्हानांच्या वादळातही अगदी भक्कमपणे टिकून राहू शकेल. पण ही आध्यात्मिक शक्ती आपल्याला मिळते तरी कशी? ती काही नुसतीच मिळत नाही, तर ती काही खास आणि खूप जुन्या चिन्हांमधून आपल्या समोर येते. चला पाहूया तरी ही शक्तिशाली चिन्हे नेमकी कोणती आहेत. तर ही आहेत ती 4 मुख्य चिन्हे. पहिलं, पवित्र ख्रिस्म तेल, जे एका खास मुद्रेचं प्रतीक आहे. दुसरं, हात ठेवणे, जे आशीर्वाद दर्शवतं. तिसरं, कबूतर, जे शांतीचं प्रतीक आहे. आणि चौथं, अग्नीची ज्वाला, जी उत्साहाचं प्रतीक आहे. आणि विश्वास ठेवा, या प्रत्येक चिन्हामागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. यातलं पहिलं चिन्ह म्हणजे पवित्र ख्रिस्म तेल. बिशप यांनी आशीर्वादित केलेलं हे एक सुगंधी तेल असतं आणि जेव्हा हे कपाळावर लावलं जातं तेव्हा ते पवित्र आत्म्याने आपल्यावर उमटवलेल्या एका कायमच्या, कधीही न पुसल्या जाणाऱ्या मुद्रेचं प्रतीक बनतं. आता ही परंपरा तर थेट येशूच्या प्रेषितांच्या काळापासून चालत आलेली आहे. जेव्हा बिशप दृढीकरण घेणाऱ्या व्यक्तीवर आपले हात ठेवतात तेव्हा ते पवित्र आत्म्याचं दान देण्याचं एक अत्यंत शक्तिशाली प्रतीक मानलं जातं. कबूतर, हे तर पवित्र आत्म्याचं सर्वात जास्त ओळखीचं प्रतीक आहे. आपल्याला बायबलमधून माहितीच आहे की जेव्हा येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हा पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला होता. दृढीकरणातही हेच प्रतीक शांती आणि पवित्रतेची आठवण करून देतं. आणि शेवटचं पण तितकंच तेजस्शाली प्रतीक म्हणजे आग. आठवते, पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवर अग्नीच्या ज्वाला उतरल्या आणि ते उत्साहाने भरून गेले. अगदी तशीच ही आग आपल्या आत विश्वासाची एक ज्योत पेटवते आणि आपल्याला धैर्य देते. ठीक आहे, मग ही सगळी चिन्हे आणि त्यांचे अर्थ प्रत्यक्ष विधीमध्ये एकत्र कसे येतात? चला, दृढीकरण संस्काराचा विधी प्रत्यक्षात कसा पार पडतो यावर एक पटकन नजर टाकूया. हा विधी काही सोप्या पण खूप अर्थपूर्ण टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. सगळ्यात आधी बाप्तिस्माच्या वेळी घेतलेल्या प्रतिज्ञांचं नूतनीकरण केलं जातं. त्यानंतर बिशप हात ठेवतात, मग पवित्र ख्रिस्म तेलाने अभिषेक होतो आणि शेवटी शांतीच्या चिन्हासह हा विधी पूर्ण होतो. आणि हेच ते महत्वाचे शब्द आहेत. जेव्हा बिशप कपाळावर ख्रिस्म तेलाने क्रॉसची खूण करतात तेव्हा ते म्हणतात, पवित्र आत्म्याच्या दानाची मुद्रा स्वीकार. खरं सांगायचं तर हा त्या संपूर्ण संस्काराचा सर्वोच्च आणि सर्वात महत्वाचा क्षण असतो. तर हा संस्कार झाल्यावर नेमकं काय बदलतं? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनावर याचा परिणाम काय होतो? चला, या संस्काराच्या कायमस्वरूपी परिणामांबद्दल थोडं जाणून घेऊया. दृढीकरण संस्कार आपल्या आत्म्यावर एक अमिट आध्यात्मिक चिन्ह किंवा असं समजा की एक कायमची मुद्रा उमटवतो. हे चिन्ह इतकं पक्कं असतं की ते कधीही पुसलं जात नाही, आणि म्हणूनच हा संस्कार आयुष्यात फक्त एकदाच घेतला जातो. आणि ह्या संस्काराद्वारे व्यक्तीला पवित्र आत्म्याची तब्बल 7 विशेष दानं मिळतात. ही दानं आहेत बुद्धी, समज, योग्य सल्ला, सामर्थ्य, ज्ञान, भक्ती आणि देवाविषयी आदरयुक्त भय. ही सगळी दानं एक उत्तम ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी खूप मदत करतात.
आता या संस्काराबद्दल काही सामान्य प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतात. चला, त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया, म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील. पहिला आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, हा संस्कार खरोखरच आवश्यक आहे का, की तो फक्त एक औपचारिक विधी आहे? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. होय, चर्चच्या शिकवणीनुसार दृढीकरण हा बाप्तिस्मा आणि एक परिपूर्ण ख्रिस्ती जीवन यांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे. असं म्हणतात की त्याशिवाय बाप्तिस्म्याची कृपा अपूर्ण राहते, म्हणूनच तो अत्यंत आवश्यक मानला जातो. पुढचा प्रश्न, हा संस्कार कोण देऊ शकतं? म्हणजे तो कोणताही धर्मगुरू देऊ शकतो, की यासाठी काही विशेष अधिकार लागतात? साधारणपणे बिशप हेच दृढीकरण संस्काराचे मुख्य वाहक असतात. याचं कारण असं की त्यांना प्रेषितांचे उत्तराधिकारी मानलं जातं. पण हो, काही विशेष परिस्थितीत, जसं की एखाद्या प्रौढ व्यक्तीचा बाप्तिस्मा होत असेल, तर ते एखाद्या धर्मगुरूलाही हे अधिकार देऊ शकतात. आजच्या काळातला हा एक अतिशय महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. समजा एखाद्याने दृढीकरण घेतलं, पण नंतर त्याचा विश्वास डळमळीत झाला किंवा त्याने चर्चमध्ये येणंच बंद केलं, तर मग त्या संस्काराचं काय होतं? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीच्या आत्म्यावर उमटलेली ती अमिट मुद्रा कायम राहते. संस्काराची कृपा कधीच नाहीशी होत नाही. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा विश्वास पुन्हा जागृत करण्याची, त्याला पुन्हा मार्गावर आणण्याची जबाबदारी त्याच्या पालकांवर आणि संपूर्ण ख्रिस्ती समाजावर येते. थोडक्यात सांगायचं तर दृढीकरण म्हणजे काय? तर ती केवळ एक परंपरा नाही, ती आपल्या विश्वासाला स्वतःचं बनवण्याची, त्याला मजबूत करण्याची आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून जाण्याची एक मोठी संधी आहे. हा एका आध्यात्मिक प्रवासाचा शेवट नाही, तर एका नवीन, अधिक जबाबदार आणि सामर्थ्यशाली विश्वासाची खरी सुरुवात आहे.